हायपोथायरॉइडिझम म्हणजे जेव्हा थायरॉइड कमी काम करत असते त्यांना म्हणतात हायपोथायरॉइडिझम. मग आता थायरॉइड म्हणजे काय? थायरॉइड एक लहान हॉर्मोनची ग्रंथी असते इथे आपल्या मानेच्या खाली, ट्रेकिया, विंड पाईप जे असतात त्यांच्या समोर एक बटरफ्लाय शेपची ग्रंथी असतात, थायरॉइड म्हणतात. त्याचे 3 पार्ट असतात, राईट लोब, लेफ्ट लोब आणि ते मध्येच्या त्यांना इस्थमस म्हणतात. थायरॉइड ग्रंथी काय करत आहे? त्याच्या काम आहे की आपल्या शरीराच्या चयापचय ते करतात, ऊर्जा उत्पन्न करतात. तो एनर्जीसाठी, मेटाबॉलिझमसाठी थायरॉइडच्या मेन फंक्शन असतात. ते कसं करतात? त्याच्यासाठी थायरॉइड मेन 2 हॉर्मोनच्या निर्माण करत आहे. त्यांना ट्रायआयडोथायरोनिन म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये T3 तुम्ही ऐकलं असेल, आणि टेट्राआयडोथायरोक्सिन और थायरॉक्सिन नॉर्मल और लिव्होथायरॉक्सिन, ज्यांना T4 म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल T3 माझा वाढलं, T4 माझा कमी झाला, असं लोक काही काही वेळानं असं सांगतात. तर जेव्हा थायरॉइड मध्ये हे T3 T4 च्या लेवल कमी झाला असतात त्यांना तेव्हा म्हणतात की हायपोथायरॉइडिझम झाला. आणि जेव्हा ते T3 T4 कमी असतात मग मेंदूला एक सिग्नल जातात आणि मेंदूच्या मध्ये एक ग्लँड असतात, त्यांना पिट्युटरी म्हणतात. आणि पिट्युटरी मध्ये एक TSH नावक वेगळा हॉर्मोन निर्माण होतो आणि ते थायरॉइडला सांगते की T3 T4 जास्त तुम्ही आता उत्पन्न करा. थायरॉइड काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते सिग्नल वाढून जातात, TSH हाय होतो. सो जेव्हा TSH हाय होतो आणि T3 T4 लो असतात त्यांना हायपोथायरॉइडिझम म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतो? जसं मी सांगितलं की ऊर्जा याच्या काम आहे ते उत्पन्न करायचं. मग तुम्हाला वजन वाढणे, केस गळणे, तुम्हाला जास्त थंड वाटणे, तुमच्या हेअर तुम्हाला ड्राय वाटू शकतात, स्किन तुमची ड्राय होऊ शकतात. असं हे मोठे मोठे लक्षण आहे हायपोथायरॉइड साठी. हायपोथायरॉइडिझम हे मोस्ट कॉमन डिसीज आहे थायरॉइड मध्ये. सो हायपोथायरॉइडच्या कॉमन कारणे आणि प्रकार हे आपल्याला जाण्याचं सर्व महत्वपूर्ण हे आहे. कसं होऊ शकतात? जेव्हा थायरॉइड जन्मापासून आहे ना, की त्यांच्या हे जेनेसिसच नाही झाला, ऍब्सेंट थायरॉइड इन द बॉडी, वन कॉज. सेकंड कॉज, जेव्हा तुमच्या थायरॉइड काढला काही कारणसाठी, गाठ असेल, तुम्हाला गॉयटर असेल, किंवा कधी कधी लोकांना रेडिएशन देऊ जातात, ते नाही, इट इज नॉट देअर इन द बॉडी, और ते काम नाही करत. जेव्हा काम नाही करत तेव्हा शरीरमध्ये ऑटो इम्युन असं हे आजार असतात, त्यांना तेव्हा म्हणतात की हायपोथायरॉइडिझम झाला. ऑटो इम्युन थायरॉइड कधी म्हणतात? अनुवांशिकता असते. ते आपल्या ब्लडमध्ये WBC किंवा डिसीज फाईट करण्यासाठी सोल्जर्स असतात, ते आपल्या इम्युनिटी वाढतात. जेव्हा हे असं सेल्स, जेव्हा थायरॉइडच्या सेल्सला पण डॅमेज करतात, देन थायरॉइडच्या सेल्स काम नाही करत बरोबर, अँड तेव्हा आपण सांगतात की हायपोथायरॉइडिझम झाला. कधी कधी कुठे कुठे एरियामध्ये आयोडीनची कमी असतात, तेव्हा पण हायपोथायरॉइडिझम होऊ शकतात. हे वेगळ्या एरियामध्ये वेगळ्या वयावर असं त्यांचे प्रमाण असू शकतात. वजन वाढणे, केस गळणे, नखून जल्दी लवकर तुटणे, नख गळणे, थंड जास्त वाटणे, चमडी कोरडी असतात, तसं पण होऊ शकतात. काही लोकांना कॉन्स्टिपेशन होऊ शकतात. मग काही लोकांना जॉईंट पेन पण होऊ शकतात. काही लोकांना मसल पेन होऊ शकतात. काही लोकांना मेंदूवर पण असर होऊ शकतात. सो फॉरगेटफुलनेस, विसरून जातात लोक, त्यांना कळत नाही काय करायचं, मल्टीटास्क कधी कधी नाही करू शकत, आणि ऑफिसमध्ये त्यांच्या ते परफॉर्मन्स कमी होतात. स्टुडंट असेल तरी त्यांचे परफॉर्मन्स हँडरायटिंग मध्ये पण चेंज होऊ शकतात, मार्क्स कमी येतात. सो असं वेगळ्या वेगळ्या प्रकारसाठी आपल्याला हे होऊ शकतात. जेव्हा मोस्ट कॉमन टाईप जे आहे ते रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये होतात, मुलींना, स्त्रियांना, ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये पण हे प्रॉब्लेम करू शकतात ट्रीटमेंट नाही केलं तर. द गुड पार्ट इज दॅट, हे गुड न्यूज असं आहे की यांचा ट्रीटमेंट आहे. थायरॉइड इज अ ट्रीटेबल डिसऑर्डर. तो याच्यासाठी आपल्याला हे माहिती जाणणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतात. तेव्हा मी 3 इंग्लिशमध्ये शब्द सांगितला, TSH, T3 आणि T4. एक सिंपल ब्लड टेस्ट असतात. हे ब्लड टेस्ट कुठेही मिळतात, कुठेही लॅबमध्ये. त्यांना सांगायच्या थायरॉइडच्या टेस्टसाठी. बेसिक टेस्टला TSH म्हणतात.
जर तुम्हाला सगळं असं सिम्पटम असेल तरी तुम्ही बेसिक टीएसएच करून बघू शकता. जर तुम्हाला जास्त प्रमाण असेल तर डॉक्टर तुम्ही सांगू शकता T3T4 आणि अँटीबॉडीज पण तुम्ही करून घ्या. सो T3T4 TSH अँटी टीपीओ अँटीबॉडीज डॉक्टर तुम्हाला सांगू शकेल. थायरॉइड स्त्री पुरुष किंवा कुठलाही किती वय असे ते होऊ शकतात. इट इज मोर कॉमन इन लेडीज, म्हणजे महिलाला त्यांच्या प्रमाण जास्त असेल. 100 मध्ये 8 ते 10 स्त्रियांना असं होऊ शकतात, त्याचे प्रमाण किती आहे. आणि 100 मध्ये 1 पुरुषांना होऊ शकतात. सो असं नाही की फक्त महिलाला होतो, ते दोन सेक्सला होऊ शकतात. असं पण आहे स्टडीजला की काही काही वेगळ्या प्रकारची डिझीज किंवा डिसऑर्डर मध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त असेल. ते काय, एक आहे की जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा सिंड्रोम, जेव्हा हे जास्त आपल्याला मिळू शकतात. दुसरं आहे टाईप 1 डायबिटीज. ज्यांना टाईप 1 डायबिटीज असतात इन दोज पेशंट, ते पेशंट मध्ये पण थायरॉइडच्या प्रमाण जास्त असू शकतात. ज्यांना टाईप 2 डायबिटीज आहे त्यांना पण ऍटलीस्ट 3 टाइम्स मोर कॉमन असतात थायरॉइडच्या डिसऑर्डर. आणि जेव्हा जे पेशंटला ओबेसिटी ओव्हरवेट असतात त्यांना पण असं होऊ शकतात. डॉक्टर तुम्हाला सांगतात की थायरॉइडच्या टेस्ट करा याच्यासाठी. काही वार असं होतात की जेव्हा तुम्हाला थायरॉइड आहे आणि ते कंट्रोल नाही, त्याच्या प्रमाण डायबिटीज वर पण होऊ शकतात. त्याच्यासाठी दोन्ही ट्रीटमेंट कधी कधी, जर तुम्हाला TSH हाय जर असेल तर तुम्हाला दोन्ही ट्रीटमेंट सायमल्टेनियसली घेऊ शकतात. सबसे पहिल्या गोष्टी थायरॉइडच्या डॉक्टरांना दाखवायचं. थायरॉइडच्या डॉक्टरांना म्हणतात थायरॉइडच्या डॉक्टर, हॉर्मोनच्या डॉक्टर किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात एंडोक्रायनॉलॉजिस्ट. तो या डॉक्टरांना तुम्हाला दाखवायचं असेल थायरॉइडसाठी. नंबर 2, हायपोथायरॉइडिझम साठी आपल्याला कशासाठी ट्रीटमेंट घ्यावे लागेल. जे जे मी सिम्पटम सांगितल्यावर तुम्हाला थोडा वेळ पहिला, ते सिम्पटम सगळं कमी होऊ शकतात. जेव्हा आपल्या शरीरमध्ये थायरॉइड हॉर्मोन निर्माण होऊ शकत नाही किंवा त्याचे प्रमाण कमी निर्माण होतो, तेच आपण बाहेरून देते. फॉर एक्झाम्पल, डोळे कमजोर आहे आणि आपण चष्मा बाहेरून घालतात, तसंच जेव्हा थायरॉइड कमी हॉर्मोन बनवतात तेच आम्ही बाहेरून देतात. तर तुमच्यासाठी हे टॅबलेट नाही, एक गोळी नाही, हे शरीरासाठी फॉरेन चीज नाही. ते शरीरमध्ये जे आता नाही आहे तेच आपण टॅबलेटच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिले जातात. सो आणि यांना म्हणतात LT4 और लिव्होथायरॉक्सिन. आणि फार सिम्पल ट्रीटमेंट आहे आणि गोळी पण व्हेरी चीप असतात. 1 किंवा 1.5 रुपीजच्या एक गोळी असतात. इट इज अ व्हेरी इझिली ट्रीटेबल डिझीज. जेव्हा तुमच्या जन्म पासून थायरॉइड शरीरात नाही तर तुम्हाला लॉंग लाईफ घ्यावे लागेल. जर तुमचा थायरॉइड काढला तर तुम्हाला रिमेनिंग लाईफ घ्यायचं. जर तुम्हाला ऑटोइम्युन थायरॉइड डिसीज आहे, बॉर्डर लाईन, किंवा तुम्हाला थायरॉइडायटिस आहे, किंवा तुम्हाला सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आहे, असं काय काय वेळाने डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करत नाही. तो मला सांगतात की आपण बघूया, फॉलोअप करूया, रिपीट करूया 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, आणि गरज असेल तरच त्याचं. कधी कधी पोस्टपार्टम हायपोथायरॉइडिझम थायरॉइडायटिस मुळे पण होऊ शकतात. त्याच्यासाठी पण कधी कधी आपण ट्रीटमेंट बंद करू शकतात. सगळं हायपोथायरॉइडिझम पेशंटना आजीवनभर असं घ्यायचा टॅबलेट असं नाही. हे मिथ्स आहे जनरल पब्लिक मध्ये की थायरॉइड एकदा झाला तरी घ्यायचा का. नो, इट्स नॉट लाईक दॅट. इट इज ट्रीटेबल अँड इन मेनी पेशंट्स इट इज व्हेरी मच पॉसिबल टू स्टॉप द ट्रीटमेंट. इट डिपेंड्स ऑन तुमच्या कारण काय, कशामुळे ते सुरू झालं. पहिला पॉइंट असं आहे की आपल्याला आयोडीनची मात्रा रोज आपल्या डाएटमध्ये बरोबर घ्यावी लागेल. म्हणजे काय, आयोडाइज सॉल्ट आपल्याला घ्यायचा. आयोडाइज सॉल्ट इंडियामध्ये कधीही मिळत असतात. तुमच्या लोकल एरियामध्ये तुम्ही सांगणार की आयोडाइज सॉल्ट पाहिजे, ते तुम्ही घेऊ शकता तसं. आणि आपण जे जेवणमध्ये जे टाकतात त्याच्यामध्ये आयोडीन असतात, तेच आयोडाइज सॉल्ट मध्ये. रोजच्या आपल्याला ते आवश्यक किती आहे, आयोडीन 150 मायक्रोग्राम पर डेच्या डेली रिक्वायरमेंट असतात, ते आपल्याला घ्यायचं. आणि ते घेतला त्याच्यानंतर काही एक्स्ट्रा सॉल्ट आपल्याला घ्यायची गरज नाही. लोकांमध्ये कसं असं फार हे आहे की हे कमी झालं म्हणून आपल्याला सी सॉल्ट घ्यावे लागेल, पण सी सॉल्ट मध्ये आयोडीनची मात्रा ऍक्च्युली कमी असतात. तर त्याच्यासाठी आयोडाइज सॉल्ट घ्यायचं नॉर्मल प्रमाणे. मग आयोडीनला आपण कसं प्रोटेक्ट करू शकतात, सॉल्टला जार मध्ये ठेवून ते लिड बरोबर टाईट ठेवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांना टाईट ठरवतात
तेव्हा आयोडीन इव्हॅपोरेट नाही होऊ शकत. दिस इज अ इम्पॉर्टंट स्टेप. आपल्याला असं थायरॉइड सॉल्ट जे ठेवायचं आणि त्याच्यावर सनलाइट किंवा त्यांनी आपण वॉटर गिल्ला चम्मच टाकतात ते असं नाही करायचं, नाहीतर ते वॉटर एब्झॉर्ब करून ते आयोडीन इव्हॅपोरेट होऊ शकतात आणि त्याच्यासाठी लीड पण टाईट ठेवायला पाहिजे. दुसरा, लोक काही एक एक मोठा मिथ आहे की थायरॉइड झाला म्हणून आपल्याला गोबी नाही खायचा, फुलगोबी नाही खायचा, ब्रॉकली नाही खायचा, असं नाही. जर तुम्हाला असं जेव्हा गॉयटर नाही आणि तुम्हाला सिंपल हायपो किंवा हायपरथायरॉइड आहे आणि तुम्हाला कॉलीफ्लावर, ब्रॉकोली, कोलार्ड और चायनीज कॅबेज, वेदर इट इज हिरवा कलरचा और पर्पल कलरचा, तुम्ही खाऊ शकतात एकदा जेव्हा तुम्ही त्यांना कुक केला. 7 दिवस मध्ये किंवा 10 दिवस मध्ये तुम्ही असं ते कुक करून बरोबर खाऊ शकतात. नाव स्टडीज असं आहे की जेव्हा तुम्ही कच्चा रॉ कोबी, रॉ सोया, रॉ असं खाल्ला 1 kgच्या वर, तेव्हा होऊ शकतात. अँड आय एम शुअर आपण कुठेही लोक असं इतकी मात्रामध्ये ते रॉ असं व्हेजिटेबल्स नाही घेतात. काही लोक गोबी, बंदगोबी, कॅबेज घेत असेल रॉ सॅलड मध्ये, त्यांना त्याच्यासाठी रॉ, इन्स्टेड ऑफ रॉ यू कॅन जस्ट कुक इट अँड यू कॅन हॅव गोबी. ते इट्स नॉट अ बिग डील ऍट ऑल. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, आयोडीनसाठी लोक आयोडीनच्या व्हिटॅमिन घेतात, ते पण असं नाही घ्यायचं, कारण तुम्ही ओव्हर ट्रीट होणार. जसं मी सांगितलं, आयोडीनसाठी आयोडीन सॉल्ट घ्यायचं आणि सी सॉल्ट नाही, तसंच आयोडीनसाठी आयोडीन नाही घ्यायचं, कारण सप्लिमेंट्स मध्ये आयोडीनची मात्रा मोर देन 500 मायक्रोग्राम पर डे असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला आयोडीन जास्त घेतला तरी पण त्याच्या पण थायरॉइडवर असर होऊन आपल्याला हायपरथायरॉइडिझम होऊ शकतात.